गोलंदाज आणि गोलंदाज सज्ज. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेयरला इथे पाठवायचं आहे. दोन्ही संघाचे विराट क्रिकेट क्लब आणि शिवशंभो एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवायचा आहे टेबलच्या इथे. शिवशंभो त्यांचा पण एक एक्स्ट्रा प्लेयर इथे यायचा आहे आणि नावं सांगायचे प्लेयरची वगैरे. स्ट्राईकवर अभिनय आणि नॉन स्ट्राईकला सूरज आणि बॉलर नेम शिवशंभो प्लेयर पाठवा प्लीज. रसिक गोलंदाजी मार्फत रसिक शिवशंभोकडनं आणि फलंदाजीवर अभिनय स्ट्राईकवर असतील. बघूया पहिला चेंडू काय घेऊन येतोय आणि उत्कृष्टता खेळून पाहिला आणि आत्महत्या करता वाचले आहेत. आणि विकेट अभिनय बाद झालेले आहेत. रसिक यांची उत्कृष्ट गोलंदाजी थोडासा ऑफ टर्न करतात आणि पुढे टाकलेला टप्पा त्यांना समजला नाही फलंदाजाला आणि अभिनय बाद. आता सेकंड प्लेयर कुणाल. वन डाऊन कुणाल आलेले आहेत आणि 9 चेंडू अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धाव आणि +9. सूरज स्ट्राईकवर पहिल्यांदाच या षटकामध्ये पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलेले आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावे. रसिक कुठेतरी ऑफ टर्न लेग टर्न या दोन्ही टर्न मध्ये माहीर दिसत आहेत. कधी ऑफ टर्न कधी लेग टर्न. आणि कुणाल पुन्हा स्ट्राईकवर. बघूया संघासाठी काय घेऊन येतात. आणि 12 चेंडू 1 धावासाठी सिंगल धाव आलेले आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धावचील वाचलेले आहे पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. कृपया जे खेळाडू फिल्डिंग करतात त्यांच्या ज्याच्या पायात चप्पल नसेल तर घालावी न काही न तो दुखापत होऊ शकते. ओव्हर पहिले षटक संपलं रसिक यांचं आणि धावफलका धावा आहेत ते 4. मला वाटते विराट क्रिकेट क्लब यांची खूपच संत गतीने सुरुवात केलेली आहे आणि फलंदाज सुद्धा त्यांचे बाद झालेले आहेत. तर दुसऱ्या षटकात त्यांना काहीतरी प्रोजेक्टेड स्कोर म्हणावा लागेल. 4 धावा. धावफलकावर धावा आहेत 4. पहिले षटक समाप्तीनंतर 4 धावा. दुसरं षटक यश घेऊन येत आहे आणि कुणाल घेतील सामना आणि टोळाला चेंडू हातात आणि पण 1 धावसाठी रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. कुठची टीम बाकी आहे? एमबीसीसी बरोबर कुठची एक टीम बाकी आहे? डीएन बॉयज बाकी आहे ना? डीएन बॉयजचं कुठेच नाही ना ते. आणि फुल टॉस चेंडू होता पण क्षेत्ररक्षकाने त्यांना वाचवलेला आहे. क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला वाचवलेलं आहे म्हणून बोललो क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला एक चान्स दिलेला आहे खेळण्यासाठी नाहीतर बाहेर डायरेक्ट बाद झाले असते प्लेयर. आणि आज सेकंड उत्कृष्ट गोलंदाजी लेफ्ट हँडेड बॉलर ऑफ टर्न टाकताना खूपच घातक असतो आणि ते समोर दिसून येत आहे आता. यश यांचा आणि हा फुल टॉस घेतला आणि सिंगल डिक्लेअर स्वरूपात. खूपच चांगला सामना रंगलेला आहे आणि अतिरिक्त 9 धाव आणि +1 1+1 2 धावा. या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी चांगला गोलंदाजी करत होता गोलंदाज पण न टाकून त्यांनी संघाला कुठेतरी माघारी ढकललं आहे आणि मस्त एक टपली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कार्तिक एक छोटे प्लेयर चांगले क्षेत्ररक्षण करत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
मला वाटतं शिवशंभो यांचे क्षेत्ररक्षण खूपच चांगल्या दर्जाचं आहे. खूप सारे चौकार त्यांनी आपल्या संघासाठी वाचवले, त्यामुळे जास्त काही विराट क्रिकेट क्लब यांना धावा करता आल्या नाहीत. आणि 2 षटकानंतर स्कोर 2 षटकानंतर 11 धावा, 10 फलकावर 11 धावा. नो बॉल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. अंपायर उगाचच काही निर्णय देणार नाहीत. कुठेतरी तुमची काही चुकी असेल, प्लीज नो आर्ग्युमेंट. नाही, एक अतिरिक्त धाव नाही बाहेर, फक्त एकच धाव आलेली आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणायला लागलं. मी मगाशीच म्हणालो होतो की शिवशंभो यांचे क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं आहे. चौकारावर सुद्धा ते एक धावा अडवून टाकतात, त्यामुळे 3-3 रन असे जर कमी पकडले तर खूप सारे धावा त्यांनी वाचवल्या संघासाठी. विराट क्रिकेट क्लब यांना काहीतरी स्कोअर करण्यासाठी स्टेट ड्राईव्ह अँड वॉटर ड्राईव्ह बॉय कार्तिक ट्राय केला होता, पण काय नाही, थोडा मिस झाला. पण सेकंड टाइम अडवलं जाईल तुमच्याकडनं. आणि चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल, स्ट्रेट ड्राईव्ह आणि 4 धावा संघासाठी. आणि दुसरा डावा चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. चांगला स्ट्रोक होता, पण क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला दर्जा झालं, त्यामुळे फलंदाजाला तंबूत परतावा लागतोय. उत्कृष्ट दर्जाचा खेळ इथे चाललाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. एक 9 होता ना, त्यात 3 चेंडू शिल्लक. अंकित नॉन स्ट्राईकला आलाय, नवीन फलंदाज. आणि कुणाल स्ट्राईकवर, 3 चेंडू शिल्लक. बघूया संघासाठी किती धावा ठोकू शकतात. आणि आउट. बॉक्समध्ये आउट होण्याचा एकच हे असतो, 6 मारायच्या नादात फलंदाज बाद होऊन जातो, जो 6 हा फॉर्मॅट नाही याच्यात. 9 आणि 1+1 2 धावा. कुठेतरी चांगली गोलंदाजी होते आहे, पण कुठेतरी अतिरिक्त धावा देऊन संघाला ते पाठी ढकलत आहे. 19 धावा 10 फलकावर. 19. 2 चेंडू बाकी आणि हा फलंदाज बाद आणि विकेटचं पतन. 1 चेंडू शिल्लक, 10 फलकावर धावा आहेत 19. बघूया शिवशंभोसाठी किती धावाचं आव्हान ठेवून जातात शिवशंभो. आणि एक डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, 20 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झाल्यात. 21 धावाचं आव्हान विराट क्रिकेट क्लब यांनी 21 धावाचं आव्हान शिवशंभोसोबत ठेवलेलं आहे. 18 चेंडू 21 धावा. एकवीस धावाचं आव्हान असेल. 20 धावा झाला होता, 21 धावा जिंकण्यासाठी करावं लागतील. आणि याच्यानंतर होणारा सामना जे 2 संघ असतील, ओम साई मनोरपाडा आणि दोस्ती 11 दोन्ही कर्णधारांनी. दोस्ती 11 आणि ओम साई मनोरपाडा. कर्णधार कुठे आहेत दोन्ही? तू कुठला? दोस्ती 11 आणि ओम साई मनोरपाडा. टॉस सोडून घे ना दोघांचं. दोस्ती 11चे कर्णधार आणि ओम साई मनोरपाडा. तव इथेच घ्या. सर सर इथेच घ्या. मॅच चालू इथेच. हां दादा इथेच घ्या. हां नवीन आहे. आणि पहिला चेंडू आहे. टॉस कोण जिंकलंय? ओम साई मनोरपाडा. काय घेतलंय? बॅटिंग, फलंदाजी. आणि दोस्ती 11 संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय. आणि डिक्लेअर स्वरूपात मला वाटतं दुसरा चेंडू होता. 2 डिक्लेअर स्वरूपात 2 धावा आलेल्या आहेत.
शिवशंभो संघाकडनं चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 2 चेंडू 2, पण त्यांना कुठेतरी 21 धावाचं आव्हान आहे. त्याच्या पलीकडे पाण्याची बॉटल घेऊन पाण्याची बॉटल. 2 चेंडू 2 धावा. शिवशंभोला काही धावा तडकाव्या लागतील कारण धावा आव्हान हे खूप कमी आहे. आणि 1 चेंडू वाईडवर प्लस आहे का? वाईट प्लस आहे ना. 1+1. आणि फलंदाज बाद षटकार स्वरूपात 6 धावा, पण त्या 6 धावा इथे मोजल्या जाणार नाही, त्या लपून ठेवल्या जातील 6 धावा. जसं ISPL ला न होत्या तसं आता बॉक्समध्ये सुद्धा 6 धावा ठेवाव्या लागतील मला असं वाटते. तर खूप सारे फलंदाज चांगले खेळतील. आणि कुठेतरी क्षेत्ररक्षक थोडं कन्फ्युजन होतं त्यांना, म्हणून आऊट करू की मारू याच्यात नादात 1 धाव काढून चुकले फलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी जियालाल यांच्याकडून पहिलं षटक चांगल्या स्वरूपात विरार क्रिकेट क्लब या संघाकडनं. आणि मस्त खूपच सुरेख चेंडू, थोडीशी उचली घेतली बॉलने आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या दस्तानामध्ये. आणि पहिले षटक संपलेलं आहे. मला वाटतं किती धावा आल्या? 6 धावा. 6 चेंडू 6 धावा आल्या आहेत. मला वाटतं विरार क्रिकेट क्लब यांना काही जास्त प्रॉब्लेम नसेल, पण शिवशंभो क्रिकेट संघाला इकडनं थोडा काहीतरी खेळ उंचावावा लागेल जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल. 6 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. अभि दुसरी ओव्हर घेऊन येत आहे आणि सुपर लेफ्ट हँडेड बॅट्समॅन असतात त्यांचा हाच फायदा असतो. उत्कृष्ट अशा त्यांच्या जे मनगट असतं ते फिरवतात आणि डिक्लेअर स्वरूपात धावा काढतात. बघूया पुन्हा दुसऱ्या चेंडूसाठी काय घेऊन येतील. याला म्हणतात स्पीड. स्पीड हे तो सब है. आणि फलंदाज बाद. आणि दुसरा फलंदाज स्ट्राईकवर आलेला आहे. एक अतिरिक्त धाव 1+1 डिक्लेअर केलेलं आहे पाठी. धावा झालेल्या आहेत 9 धावा. धाव फलकावर 9 धावा लागलेल्या आहेत. एक डिक्लेअर स्वरूपात. दहा धावा झाले. कुठे समोर जे प्रेक्षक उभे थोडं साईडला व्हायचं आहे. थोडं साईडला प्रेक्षकांनी समोर उभं राहू नये. 10 धावा 10 फलकावं लागले. दुसरं षटक मार्गस्थ आहे अजून. या षटकामध्ये काहीसं मला वाटते खूप अतिरिक्त धावा आला, त्यामुळे थोडं फलक धावतं राहिलं. आणि 11 धावा एक डिक्लेअर स्वरूपात धाव आली आणि 11 धावा 10 फलकावर. अजून किती चेंडू बाकी आहे? 4 बॉल पाहिजे. आणि पुन्हा आत्महत्या केली आहे फलंदाजाने. 7 चेंडू 10 पाहिजे होते. आता मला वाटते शेवटचं षटक बाकी असेल आणि 6 चेंडू 10 धावा. मला वाटते 6 चेंडू 10 धावा थोडं करणं कठीण जातील. एवढं सोपं आव्हान नसेल. 6 चेंडू 10 धावा आणि त्यामध्ये मला वाटते त्यांचे फलंदाज जे चांगले फलंदाज आहेत ते माघारी परतले आहेत. तर 6 चेंडू 10 धावा कुठेतरी शिवशंभो यांनी आपल्या संघाला अडचणीत टाकला आहे. आणि विरार क्रिकेट क्लब दुसरं षटक थोडा अवांतर धावा आल्या होत्या तरीसुद्धा त्यांनी गडी बाद करून आपल्या संघाला चांगला एक प्लॅटफॉर्म दिला आहे. आणि अंकित शेवटचं षटक घेऊन येत आहे. अंकित
विराट क्रिकेट ऑफ संघाकडून अंकित शेवटचे षटक 6 चेंडू 10 धावा. ओ काय म्हणावं लागेल, चांगला फटका होता पण गोलंदाजी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी नाही, बॉल आताच होता. अंपायर डिसिजन चांगलं डिसिजन म्हणावं लागेल. नो 5 धावा आल्या. 5 धावा, यालाच तर क्रिकेट म्हणतात. म्हटलं होतं की कधी फेरबदल होईल म्हणताना क्रिकेट याची व्याख्याच असं आहे की प्रत्येक चेंडूवर काही ना काही फेरबदल होऊ शकतो. मला वाटतं 5 धावा आल्या तर 4 चेंडू 5 धावा हव्या असतील. पुन्हा 4 चेंडू 5 धावा. अंकित यांनी एक नो टाकून डिक्लेअर स्वरूपात उत्कृष्ट फलंदाजी म्हणावं लागेल. डोकं शांत ठेवलं. आता चौकार आला 9वर. 4 चेंडू 5 धावा होता. आता 3 चेंडू 4 धावा. आता 3 चेंडूमध्ये त्यांना एक चांगला फटका खेळावा लागेल ज्यामुळे शिवशंभो संघ विजय होऊ शकतो. कृपया बाहेरच्या प्लेअरनी आत येऊ नये कृपया प्लीज. चला 3 चेंडू 4 धावा, एक चांगला फटका आणि 3 चांगले चेंडू आणि एक अवांतर धाव. कुठेतरी गोलंदाज घाबरताना दिसत आहे. एक अवांतर धाव टाकून दिली. 3 चेंडू 3 धावा. काय म्हणावं लागेल, तेरी मेरी आउट. फलंदाज बाद. आणि जो चांगला फलंदाज होता त्यांनी चौकार मारला होता तो तंबूत परतला आहे. शिवशंभो संघ थोडा अडचणीत दिसत आहे. मला वाटतं आता किती वेळ, 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस असेल. 2 चेंडू 3 धावा आणि उत्कृष्ट गोलंदाजी. नो वाईट 1+ धाव. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा आणि काय अंपायर डिसिजन डॉट बॉल. 1 चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू 2 धावा पाहिजे आणि टोळाला चेंडू. अरे काय म्हणावं लागेल आणि यस 1 धावाने इक्वल नाही. कंपल्सरी चेस होता आणि विराट क्रिकेट क्लब विजय झालेला संघ. विराट क्रिकेट क्लब विजय संघ 1 धावाने त्यांनी हा सामना जिंकला आहे. तिसरा सामना ज्यांनी टॉस जिंकला होता ओम साई मनोरपाडा वर्सेस दोस्ती 11. काय तुमचं का दोस्ती 11 क्षेत्ररक्षण असेल त्यांनी लावून घ्यायचं आहे. दोस्ती 11 लायन्स क्लब वसई आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट सामने अंडर 18 याचं लाईव्ह प्रक्षेपण डीबीएन लाईव्हवर होत आहे. जे कोण लहान पोरं असतील त्यांच्या त्यांना आई वडील ओरडत असतील तर त्यांनी सांगायचं आहे की आमचे सामने डीबीएन लाईव्हवर चालू आहेत, कृपया बघावं.